SIR या मोहिमेअंतर्गत आम्ही BLO सर्वजण फलटण शहरामध्ये कार्यरत होतो. आम्ही कार्यरत असताना आमचं कामकाज चालू असताना आमचे सहकारी श्री बंडलकर SB सर हे देखील त्यांच्या प्रभागामध्ये दिलेल्या ठिकाणी नेमून कार्यरत होते. त्यांचं कामकाज चालू असताना तेथील स्थानिक जे लोकप्रतिनिधी आहेत श्री अनूप शहाजी त्यांनी त्यांच्याशी एक अरवाच्या भाषेमध्ये संवाद साधला. त्यानंतर त्यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावण्याचा प्रकार देखील झाला. या झालेल्या सर्व प्रकाराबद्दल ते स्वतः देखील अतिशय मानसिक तणावामध्ये आहेत आणि त्याचबरोबर झालेल्या प्रकाराचा आमच्या सर्व BLOमार्फत तीव्र निषेध जाहीर केला जातो आणि तो तीव्र निषेध जाहीर करण्यासाठी आम्ही फलटण शहराचे प्रांताधिकारी मॅडम आंबेकर मॅडम यांच्याकडे लेखी तक्रार केलेली आहे. त्याचबरोबर तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव सरांकडे देखील तक्रार केली आहे. त्यांनी उद्या सकाळी कार्यवाही करण्यासाठी संबंधित त्या व्यक्तींना आणि BLOना बोलवण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि कार्यवाही करतो असे आम्हाला आश्वासन दिलं आहे. त्यांनी दिलेल्या शब्दावरती पुढील जी काही कार्यवाही होते त्यावरून आम्ही आता पुढची दिशा ठरवणार आहोत. आणि तरी देखील झालेला हा प्रकार हा प्रशासकीय कामामध्ये अडथळा आणण्याचा आणि शासकीय कर्मचारी BLO ह्या शासकीय कर्मचाऱ्यावर राजकीय पार्श्वभूमीतून दबाव टाकण्याचा झालेला प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. आम्ही सर्वजण त्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. पाठीमागील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सुद्धा नोटीस बजावण्यासाठी गेला असता सुद्धा आम्हाला पाठीमागं श्री अनंत शाह यांनी दमदाटी वगैरे केली होती आणि आजही तसाच प्रकार घडलेला आहे. मी माझ्या प्रभागामध्ये फॉर्म वाटप करण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी त्यांना रिस्पेक्ट दिला नाही अशी त्यांची भूमिका आहे. त्या भूमिकेतून माझ्यावरती राग काढला आणि त्यांनी मला आई आणि बहिणीवरून शिवीगाळ वगैरे केलेली आहे. मी माझं काम प्रामाणिकपणे करत होतं तरी पण त्यांनी मला दमदाटी वगैरे इतर गोष्टी केलेल्या आहेत. तर ही गोष्ट खूप अशी म्हणजे माझ्या मनाला लागल्यामुळे मी आता मानसिक दबावामध्ये आहे. तर मला असं वाटतं की या संदर्भात जे आम्ही प्रांत मॅडमला आणि आपल्या तहसीलदार साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे त्याच्यावरती ते तक्रार करतील किंवा त्यांना नोटीस काढतील असं आम्हाला बोललेलं आहे. तर आम्ही त्या निर्णयाची वाट पाहतोय.